ठाकरे गटाचे विधानसभा उमेदवार राजन विचारे आणि केदार दिघे यांच्या मागणीनुसार ईव्हीएम यंत्र तपासणी आणि पडताळणी नुकतीच करण्यात आली। या संदर्भात ठाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध दिलेल्या वृत्तामध्ये ही प्रक्रिया समाधानकारक पार पडल्याचे म्हटले असून यावरून आता ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त केला आहे। प्रसिद्धीत दिलेल्या वृत्तामध्ये करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाकडून फसवी सुरू असल्याचा आरोप केला आहे। ठाणे विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे आणि कोपरी पाचपकाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे यांनी केलेल्या मागणीनुसार केंद्र क्रमांक अनुक्रमे 305 आणि 68 मधील ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या बर्न मेमरी मायक्रो कंट्रोलची तपासणी आणि पडताळणी करण्यात आली। ही प्रक्रिया 19 जुलै रोजी नवी मुंबईतील तुर्भे भागातील केंद्रीय वकार महामंडळ येथे करण्यात आली। या तपासणीसाठी डायग्नोस्टिक तपासणी आणि मॉकपोल असे 2 पर्याय होते। त्यापैकी डायग्नोस्टिक तपासणीचा पर्याय दोन्ही उमेदवारांनी निवडला होता। ही तपासणी प्रक्रिया अर्जदार, उमेदवार, प्रतिनिधी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली। या दोन्ही केंद्रावरील ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्रे डायग्नोस्टिक तपासणीत योग्य असल्याचे आढळून आले असा दावा निवडणूक विभागाने केला आहे। तसेच उपस्थित अर्जदार, उमेदवार, प्रतिनिधी यांच्या शंकांचे निरसन भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या नियुक्त अभियंत्यांनी केले असून ही प्रक्रिया समाधानकारकरित्या पूर्ण झाल्याचा दावा जिल्हाधिकारी शिंगारे यांनी केला होता। मात्र हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत विचारे यांनी निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला आहे। ठाणे महापालिकेकडून विविध कामांसाठी निविदा काढून ठेकेदार नेमण्यात येतात, परंतु ही निविदा प्रक्रिया राबविताना शासनाच्या स्पष्ट आदेशांना केराची टोपली दाखवत अधिकाऱ्यांनी निविदा कालावधीत फेरफार केल्याचे सांगत विशिष्ट ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी ही पद्धतशीर मोडतोड केल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी केला आहे। वर्तकनगर, वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर प्रभाग समितीचे अधिकारी या प्रकरणात अग्रस्थानी असल्याचा दावाही त्यांनी केल्याचे खळबळ उडाले। ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी विविध विकास कामे करतात। त्या कामामध्ये पारदर्शकता असावी यासाठी महापालिका निविदा प्रक्रिया राबवून त्यातील लघुत्तम दराच्या निविदेस मान्यता देते। मात्र प्रक्रियेतील घोटाळा होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर यांनी केला आहे। तसेच राज्य शासनाने विविध विकास कामांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि दर्जेदार काम होण्यासाठी स्पष्ट अटी आणि शर्तीसह निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिलेत। प्रत्येक कामाच्या स्वरूपानुसार आणि अंदाजपत्रकाच्या मूल्याप्रमाणे निविदा कालावधी निश्चित करण्यात येतो। मात्र ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक कामांमध्ये अधिकारी मनमानीपणे निविदेचा कालावधी बदलत असून यामुळे काही खास ठेकेदारांना अवाजवी फायदा मिळत आहे असा आरोप महेंद्रकर यांनी केला आहे। विशेष म्हणजे हे घोटाळे एखाद्या एकट्या विभागापुरते मर्यादित नसून विविध प्रभाग समित्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या कामामध्ये हे प्रकार सुरू असल्याचे माहितीमधून स्पष्ट झाले। त्यामुळे हे घोटाळे हा केवळ निष्काळजीपणा नसून एक नियोजित आर्थिक गैरव्यवहार असल्याचा आरोप महेंद्रकर यांनी केला आहे। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा 949 कोटीचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून तो अद्याप प्रलंबित आहे। तसेच ठाणे स्थानकावर मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याबाबत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत नियम 377 च्या आधारे प्रश्न उपस्थित करत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले। ठाणे लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या सुमारे 26 लाख आहे। रेल्वे हे येथील रहिवाशांसाठी वाहतुकीचे मुख्य साधन आहे। रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाल्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत। यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मध्य रेल्वेने 949 कोटी रुपयांचा अंदाजे खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे, जो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी उघडकीस आणले। ठाणे हे देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकापैकी एक आहे आणि त्याचे आधुनिकीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे। ठाणे स्थानकावर मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याची आवश्यकता आहे। हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि 8 शी जोडेल, तसेच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला जोडेल, ज्यामुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यात आणि त्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यात मोठी मदत होईल। तरी रेल्वे मंत्र्यांनी या दोन्ही सार्वजनिक महत्त्वाच्या प्रस्तावाकडे वैयक्तिक लक्ष द्यावे आणि रेल्वे बोर्डाला लवकरात लवकर ते मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत, जेणेकरून ठाण्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास सुरळीत होईल आणि सुरक्षित होईल, अशी विनंती खासदार म्हस्के यांनी संसदेत केली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। राज्य सरकारच्या प्रतिष्ठेच्या आपला दवाखाना योजनेअंतर्गत ठाण्यातील रायगड गल्लीत सुरू केलेला दवाखाना हा डॉक्टर व परिचारिके विना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकाराकडे भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिकेचे लक्ष वेधून कंत्राटदार कंपनीवर कारवाईची मागणी केली। राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची आपला दवाखाना ही प्रमुख योजना आहे। या योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधे, मोफत रक्त व आरोग्य तपासणी आणि सवलतीच्या दरात निदान सेवा असे फायदे दिले जातात। आपल्या भागातील रुग्णांना वेळीच मोफत उपचार व्हावेत असा या योजनेचा उद्देश आहे। मात्र आपला दवाखान्यामध्ये रुग्णांना सुविधा मिळत नसल्याचा आरोप होत आहे। महापालिकेच्या वतीने रायगड गल्लीत आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे। या ठिकाणी टेकडी बांगला येथे रुग्ण पांडुरंग कोंगरे काल रात्री 8:30च्या सुमारास TTचे इंजेक्शन घेण्यासाठी गेले होते। त्यावेळी आपला दवाखान्यामध्ये डॉक्टर, परिचारिकेसह एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। या ठिकाणी कोणीही हजर नसल्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराविना परतावे लागत आहे। या प्रकाराची माहिती रुग्णाने भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांना दिली। या प्रकाराची नारायण पवार यांनी महापालिकेकडे तक्रार केली। तसे डॉक्टर, परिचारिका नियुक्तीचे कंत्राट दिलेल्या संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या ठिकाणी गेल्या 6 महिन्यात 15 ते 16 जणांचा जीव गेलाय असल्याची धक्कादायक बाब मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी समोर आणले। गेले 9 वर्षापासून या रस्त्याची अशीच परिस्थिती आहे। येत्या काही दिवसात खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडू अशा शब्दात अविनाश जाधव यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिलाय। घोडबंदर गायमुख घाट रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। काही दिवसांपूर्वी या मार्गावर एका 22 वर्षीय तरुणीला अपघातात जीव गमवावा लागला होता। गेले 9 वर्षापासून या रस्त्याची अशीच परिस्थिती आहे। या संदर्भात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्यालयात भेट घेऊन त्यांना जाब विचारला। खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडू असा सूचक इशारा जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिलाय। ठाणे शहराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लाभलेले असताना ठाणेकरांची या त्रासातून सुटका होत नाही, हे दुर्भाग्य आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाला अधिकारी खिळ्याची टोपली दाखवत आहेत अशी टीका देखील जाधव यांनी यावेळी केली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे गेले 10-15 वर्षे या मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यांना एवढ्या वर्षात गायमुख घाटातील रस्त्यावरील खड्डे बुजवता आले नाही। राजकीय नेते केवळ आश्वासन देतात पण त्यांचे पुढे काही होत नसल्याचा आरोप देखील जाधव यांनी केला आहे। मी गेल्या 9 वर्षापासून मनसेचा पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे, त्यामुळे कामानिमित्त वसई विरारला जात असतो। वसई विरार किंवा मीरा भाईंदरहून रात्रीच्या वेळी ठाण्यात परतताना घोडबंदर मार्गावरून ठाणे शहराला यायला 2 ते 2.5 तास लागतात। मोठमोठ्या कंटेनरची वाहतूक, त्यात खड्डे, यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। ही आजची गोष्ट नाही तर गेल्या अनेक वर्षापासून अशीच परिस्थिती सुरू असल्याची टीका मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली।